मित्र म्हणजे जीवनातला एक महत्त्वाचा घटक. आपल्या आयुष्यात मित्राचं स्थान अतिशय महत्त्वाचं. चांगले जे मित्र असतात ते आपल्याला जीवनाच्या अनेक आव्हानांमध्ये आधार देत असतात. तसंच आपल्या आनंदामध्ये, दुःखामध्ये आपल्याला साथ देत असतात. आपल्याबरोबर राहतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की तुमचे मित्र कसे आहेत त्याच्यावरून तुम्ही काय आहात याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला यशस्वी होण्यासाठी आणि जीवनामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी चांगल्या मित्रांची आवश्यकता का असते याबाबत या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत. नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. नंबर 1, चांगले मित्र आपल्याला आपलं मनोबल वाढवण्यासाठी नेहमीच नवी ऊर्जा देत राहतात. आयुष्यात अनेक वेळा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये चांगले मित्र आपल्याला धाडस देतात आणि योग्य असलेलंच मार्गदर्शन करतात. अशा प्रकारच्या मित्रांपासून आपल्याला संकटाचा सामना करण्याची शक्ती सतत मिळत असते. दुसरी गोष्ट, मानसिक आरोग्य. आजच्या धावपळीच्या जगामध्ये मानसिक आरोग्य टिकवणं ही अत्यंत जिकिरीची बाब झालेली आहे. सगळीकडं अस्थिर करणारं वातावरण आहे. प्रचंड स्पर्धा आणि त्यामुळं निर्माण होणारा ताणतणाव या गोष्टी फार गंभीर झालेल्या आहेत. अशा वेळी आपण एकटे पडण्याची किंवा आपल्यामध्ये अस्थिरतेची भावना निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. चांगले जे मित्र असतात अशा वेळी आपल्याला भावनिक आधार देतात. आपल्या मनातील काही गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी जवळच्या मित्रांजवळ जर शेअर केल्या तर एक हलकेपणा जाणवतो, ज्यामुळं ताणतणावाची जी स्थिती असते ती हाताळण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. तिसरी गोष्ट, आपलं व्यक्तिमत्व चांगलं विकसित होतं. मित्रांमध्ये निश्चितच विविधता असते. विविध विचार, त्यांचे अनुभव आणि त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन यामुळे आपल्याला नवनवीन गोष्टी मित्रांकडून शिकायला मिळत असतात. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिल्यास आपलं व्यक्तिमत्व अधिक खुलण्यास मदत होते. त्यामुळं आपण नवीन गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. आपले विचार अधिक विस्तृत करू शकतो आणि नवीन दृष्टिकोन विकसित करू शकतो. चांगल्या मित्रांकडून काही शिकण्याची ही प्रक्रिया आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी नेहमीच मदत करत असते. चौथी गोष्ट, आनंद आणि मनोरंजन. चांगले मित्र ज्यावेळी असतात त्यावेळी ते आनंदाचा स्रोत असतात. त्यांच्या सोबत वेळ घालवणं ही एक आनंददायी प्रक्रिया आहे. त्यांच्याबरोबर भटकंती करणं, एकत्रित खेळ खेळणं किंवा गप्पा मारणं याच्यासारख्या साध्या साध्या गोष्टीचा आनंद हा केवळ मित्रांबरोबर राहूनच मिळू शकतो. जीवनातले हलक्या फुलक्या क्षणांचं जे महत्त्व आहे ते खरोखर कमी नसतं. हे हलके फुलके क्षण केवळ जवळच्या मित्रांच्या सानिध्यामुळेच घडून येत असतात. मित्रांच्या संगतीत घालवलेल्या मजेदार क्षणांनी आपल्या जीवनाला खरं म्हणजे रंगत येत असते. पाचवा मुद्दा आहे, समस्या सोडवायला मदत होते. आयुष्यात अनेक समस्या येतात, कधी व्यावहारिक, कधी वैयक्तिक. चांगले मित्र आपल्याला या समस्यावर विचार करायला मदत करतात, त्या सोडवण्यासाठी मदत करतात. त्यांच्याबरोबर आपण त्या समस्या पुढे मांडल्यामुळं एकत्रित विचार करून आपण त्याच्यावर उपाय देखील शोधू शकतो. एक मित्र जेव्हा आपल्याला यशाच्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित करतो तेव्हा येणाऱ्या अडचणी आपल्याला सहजपणे सोडवता येत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे, सामाजिक संबंधामध्ये वाढ होते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजामध्ये मिसळल्याशिवाय आपलं जीवन सुसह्य होणं शक्य नाही. चांगल्या मित्रांमुळं आपलं सामाजिकीकरण चांगलं होतं. समाजातलं आपलं वर्तुळ वाढतं. वेगवेगळ्या मित्रांमुळे वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतात, ज्यामुळे आपल्याला नवीन नवीन विचार, नवीन नवीन संस्कृती, नवीन नवीन अनुभव हे मिळत असतात. हे सामाजिक संबंध आपल्याला जीवनामध्ये खूप कामी येतात.
कारण ते आपल्याला एकत्र आणतात, आपल्याला एकत्रितपणे कार्य करण्याची संधी देतात. हे सर्व चांगल्या मित्रांमध्ये घडून येत असतं. त्यानंतर आपलं भविष्य उभं करण्यासाठी चांगल्या मित्रांची मदत होते. आपल्या भविष्याच्या संदर्भातही चांगले मित्र खूप उपयोगी ठरतात. मित्रांचं मार्गदर्शन, त्यांचे अनुभव, त्यांची साथ नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असते आणि आत्मविश्वास पण देत असते. त्यातूनच आपल्याला आपलं भविष्य उभं करण्याची मोठी मोलाची मदत होत असते. मित्र हे माहितीचे चांगले स्रोत असतात. त्याचबरोबर मित्रांचे जे शाश्वत संबंध असतात, तर चांगले मित्र हे नेहमीसाठी मित्रच राहतात. त्यांचे संबंध काळानुसार किंवा परिस्थितीनुसार निश्चितच बदलत नाहीत. आपले मित्र खरे असले की ते आपल्याला अपयशामध्ये आणि यशामध्ये दोन्ही वेळा आपल्याबरोबर असतात. जीवनाचा चढ उतारात चांगल्या मित्रांची संगती ही फार मोठी आणि अमूल्य गोष्ट आहे. ज्यावेळी कठीण प्रसंग येतो त्यावेळी अतिशय जवळची वाटणारी माणसं सुद्धा साथ सोडून जातात, पण अशा वेळी चांगले मित्र आपली साथ सोडत नाहीत. त्यामुळं चांगल्या मित्राच्या संगतीचं मोल हे कशातही करता येत नाही. त्याचबरोबर असुरक्षितता दूर करण्यासाठी चांगले मित्र खूप महत्त्वाचे आहेत. आयुष्यात अनेकदा एकटेपणाचा आणि असुरक्षित असल्याचा भाव वारंवार जागृत होत असतो. अशा वेळी चांगले मित्र आपल्याबरोबर ते असल्याचा विश्वास देतात. त्यामुळं असुरक्षिततेची भावना कमी होते. मित्रांची सोबत लाभल्यानं, त्यांनी आपल्याला समजून घेतल्यानं आपण नकारात्मक भावनांशी लढण्यासाठी समर्थ बनत असतो. त्यामुळं आपण आपल्या आयुष्याला सुरक्षित आणि आनंददायी देखील बनवू शकतो. नैतिक मूल्य. चांगले मित्र आपल्या नैतिक मूल्यांना बळकटी देत असतात. आपल्या मित्रांचे विचार, विचारधारा आणि आचारधर्म आपल्यावर प्रभाव टाकत असतात. संगतीचा गुण हा सर्वात प्रभावी गुण असतो. त्यामुळे चांगले मित्र जर असले तर त्यांचा प्रभावही आपल्या जीवनाच्या वर्तणुकीवर होत असतो आणि तो चांगला होत असतो. आपण समाजात कसं वागायचं याचा कसा विचार करायचा, वेगवेगळ्या समस्यांना सामोरं कसं जायचं हे आपण चांगल्या मित्रांकडूनच शिकू शकतो. त्यामुळे आपण एक चांगले नागरिक म्हणून जीवन जगू शकतो. एकूणच चांगल्या मित्रांची संगती ही आपल्याला जीवनासाठी अत्यंत आवश्यक असते. चांगले मित्र आपल्याला मानसिक आरोग्य, आनंद, प्रोत्साहन आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास यासारख्या विविध गोष्टींमध्ये मदत करत असतात. मित्र म्हणजे जीवनाची मिठास आहे. त्यांची संगती आपल्याला सामर्थ्य देते, आव्हानांचा सामना एकत्रितपणे करायला शिकवते आणि आपल्या आयुष्याला अधिक अर्थ देऊन जाते. त्यामुळे मित्र बनवा, चांगल्या मित्रांची संगती साधा आणि जीवनाच्या या अद्भुत सफरीचा आनंद घेऊया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. आवडला जरूर शेअर करा, कमेंट करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.